म्हणजे सुरुवात तुम्ही मिल्क चार्जर पासून केली हा, केली. गोठ्याची. हा केली. आता एक 8-9-10 गायींना आणि बाकीच्या लहान लहान कालवडे बर त्यांच्यासाठी रेग्युलर बर बर 50 ग्रॅम त्यांना रेग्युलर चालू असतं. हा त्यांना 100 ग्रॅम हा. रेग्युलर चालू असतं. म्हशीसाठी एक 150 ग्रॅम रेग्युलर चालू असतं. आता जनावर आजारी पडते का तुमचे कधी? नाही नाही काय सांगता? नाही पडतच नाही. अहो जर्सी गाई भरपूर पडतच आजारी नाही. पडतात, पडतच नाही. कस काय? आणि जरी यदा कदाचित हा थोडंफार जरी हे झालं तरी एखाद्या छोट्या ट्रीटमेंट मध्ये ते कव्हर होऊन जातं. त्याला सलाईन वगैरे बाकीच्या गोष्टी किंवा हा. इतर खर्च हा शक्यतो नाहीच. नाहीच. 80% नाही. हा डॉक्टरचा बी आपल्याला तसा हे आहे की बाबा हम्म. आपण रेग्युलर पहिल्यापासून ते वापरतो हा तेव्हापासून त्यांचं म्हणणं येतं. आता काही थोड्या आर्थिक अडचणीमुळे थोडंसं आमचं पाठीमागं राहतं. हा कधी थोडी अडचण येते. 1 महिन्याचा 15 दिवसाचा एक साधारणतः महिन्याचा जास्तीत जास्त गॅप बसतो. हा तो जर गॅप बसला तर मग हे तर थोडस वेगळे पण जाणवतच. हा हा एक 8-10 दिवसाच्या नंतर पुढं हा ते जाणवायला सुरुवात होते. मग दुधात फरक, हा गायीच्या सगळ्याच गोष्टी, स्किन मध्ये फरक, हम्म. सगळ्या हिटवर येण्यासाठी फरक, हा सगळं हे, दाखवलंच जातंय. ऑटोमॅटिक दिसत. म्हणजे बंद झालं का तुम्हाला ते दिसून येते. आपण ताकद आता लागली नाही, याला कमी झाली. बरोबर.